नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुला शिकवीन चांगल्याच धडा असेल चॅनल पुढील भागामध्ये कोणती अशी इंटरेस्टिंग अपडेट आलेली तीच मी तुम्हाला सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओतील व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका। तर मित्रांनो, भुवनेश्वरीने चक्क आता अक्षराची माफी मागून तिला पुन्हा घरामध्ये घेऊन आलेली आहे। तर नेमकं काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। तर मित्रांनो, अधिपतींनी जे काही केलेलं असतं म्हणजे चंचीला घरामध्ये आणलेलं असतं त्याच्यामुळे ही भुवनेश्वरी जास्त रागवते, कारण की हा सगळा काही एक भुवनेश्वरीचा प्लॅनिंगच असतो। परंतु मात्र सगळ्यांसमोर ही भुवनेश्वरी असं दाखवते की जेणेकरून भुवनेश्वरीला हे सगळं पाहून खूप राग आलेला आहे। पण ह्याच गोष्टीचा फायदा घेत आता अधिपतीचे बाबा म्हणजे चारुहास सर आता म्हणतात की जेणेकरून ही चंची घराच्या बाहेर गेली होती त्यामुळे ती ह्या घरात पुन्हा आली, म्हणजे ह्या घरातील अजून एक व्यक्ती म्हणजे सुनबाई घराच्या बाहेर गेल्यात म्हणजे त्या देखील ह्या घरामध्ये येऊ शकतात। तर त्यावेळेस मात्र भुवनेश्वरीची बोलती चांगलीच बंद होते, कारण की भुवनेश्वरीला माहीत असतं की एका साईडने आपण चांगलेच फसलेलो आहे। तर इकडे आता भुवनेश्वरीला असं वाटत असतं की चंचीने आता अधिपतींच्या मनामध्ये घर केलं पाहिजे आणि अधिपती आणि चंची एकमेकाच्या प्रेमात पडली पाहिजे, म्हणजे जेणेकरून ह्या मास्तरणीचा पत्ता कायमचाच कट करून टाकते आणि तिला तिची खरी लायकी मी दाखवून देते। पण इकडे आता अधिपतींच्या बाबांनी वेगळाच प्लॅनिंग आखलेला असतो, कारण की ते अधिपतीला सारखं जाऊन सांगत असतात की हे बघ आता तरी शहाणा हो, कारण की तू आतापर्यंत जसं काय वागतो हे सगळं त्या भुवनेश्वरीच्या वागण्यावरून वागतोय। परंतु तुला एकदा देखील वाटत नाही का मास्तरीणबाई ह्या घरामध्ये यावी म्हणून? तुझं प्रेम होतं ना रे तिच्यावर, का सगळं काही नाटक होतं सगळं? तर त्यावेळेस मात्र आता अधिपती म्हणतात की मला जे काही करायचं ते मी करतो, तुम्ही नका सांगू मला। पण अधिपतीचे बाबा म्हणत असतात की ही वेळ अजून देखील गेलेली नाही बघ, कारण की मास्तरीणबाईला लवकरात लवकर ह्या घराच्या आत घेऊन ये, नाहीतर एकदा गोष्टी हाताच्या बाहेर गेल्या तर नंतर तुला काही देखील करता येणार नाहीये। तर इकडे आता अक्षरा डिवोर्सचे पेपर शोधत असते, पण त्यावेळेस मात्र आता अक्षरा डिवोर्सचे पेपर का शोधत असते हे कोणाच्या देखील लक्षात आलेलं नसतं। तर इकडे आता अधिपतीला देखील वाटत असतं की मास्तरीणबाईला देखील लवकरात लवकर ह्या घरामध्ये घेऊन यायला पाहिजे। परंतु मात्र आता आईसाहेबांचा शब्द मी कसा मोडू? पण मित्रांनो, आता अक्षराकडे सगळे काही पुरावे भुवनेश्वरी विरुद्ध सापडतात। तर त्यावेळेस मात्र आता ह्या भुवनेश्वरीकडे दुसरा कोणताही रस्ता नसतो की ती तिच्या सुटकेतून कशी वाचणार। तर मित्रांनो, अक्षरा सगळे काही पुरावे घेऊन त्या घराच्या आतमध्ये येते। त्यावेळेस मात्र ही भुवनेश्वरी स्वतः अक्षराची माफी मागते। आता पुढे हेच पाहणं रंजक ठरेल की अक्षरा भुवनेश्वरीला माफ करते का नाही। तर पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा, व्हिडिओ शेअर करायला अजिबात देखील विसरू नका। धन्यवाद।